सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवत आहोत सगळ्यांचा आवडता पास्ता. पास्ता हा लहान मुलांना तर खूप आवडतोच, पण मोठ्या लोकांना पण खूप आवडतो. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये किंवा कुठल्याही टोपामध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कच्चा पास्ता टाकायचा आहे. ते आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. जास्त टाकायचं नाही, खूप कमी टाकायचं आहे. आणि ते ना आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. म्हणजे ते बॉईल व्हायला पाहिजे. 90% ते बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला. 90% बॉईल करून झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता बॉईल झालेले आहे 90%. आपल्याला ना हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आहे ना ते आपल्याला सगळे आहे ना पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे. हे आपल्याला तयार झालेलं आहे. तर आपल्याला लागणार आहे बटर, कांदा, टोमॅटो, ऑरेगॅनो आणि आपल्याला लागणार आहे पास्ता मसाला, जो कुठलाही ब्रँडचा वापरू शकता. आता सेम पॅनमध्ये आपण बटर टाकत आहोत. आता बटर टाकून त्याला थोडं मेल्ट व्हायला द्यायचं आहे. म्हणजे मी 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे. फर्स्ट आपल्याला ना जे लसूण असते ना ती आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ती थोडीशी आहे ना लालसर होईपर्यंत आपल्याला बटरमध्ये आहे ना फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा पण जास्त काळा करायचा नाही आहे आपल्याला त्याला लालसर तो पण आपण ते बटरबरोबर परतून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो कांदा भाजल्याच्या नंतर टाकायचा आहे, नाहीतर तो कांदा कच्चा राहतो. तर हे आपण भाजून घेतलेले आहे. आता हे मस्तपैकी आपण बटरमध्ये भाजून घेत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे जो पास्ता मसाला आहे ना आपला, तो आपल्याला टाकून घ्यायचा. ह्याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही आहे, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्याच्यानंतर जे आपण बॉईल करून घेतलेले पास्ता होते ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि ते टाकल्याच्या नंतर आता हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदम क्विकली आहे ना पास्ता तयार होतो. तुम्ही टिफिनला पण लहान मुलांच्या देऊ शकता, ज्या स्कूलमध्ये अलाव असेल त्यांना. थोडा कलर येण्यासाठी आहे ना मी त्याच्यामध्ये ना रेड चिली पावडर टाकलेली आहे. त्यांनी काही स्पायसीनेस नाही आहेत, फक्त कलर येण्यासाठी थोडासा. हे असं प्रकारे तुम्ही बघू शकता आणि एकदम खूपच छान लागतं. लास्टला आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे, ऑरेगॅनो पहिला नाही टाकायचा, नंतर टाकायचा जेव्हा तुम्ही सर्व करणार असाल तेव्हा. तर आता ऑरेगॅनो टाकून आपली रेसिपी रेडी झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.